नागपूर ग्रामीण RTO येथे शिवसैनिक जे शिंदे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांचा मोर्चा आलेला होता। त्यासोबत नितीन तिवारी सर आहेत ज्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलेलं आहे। काय सांगाल? पहा सर, जनता जेव्हा आमच्याकडे येते आणि त्याची तक्रारी येतात, कारण की प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीणमध्ये हा RTO इकडच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी आहे चव्हाण, हा लोकांचे फोन उचलत नाही। त्यानंतर काही तक्रारी आमच्याकडे आल्या आणि त्याच्यामध्ये कसं होतं, काही भाजी जे ऑटोवाले असतात त्यांना 20-20, 25-25 हजारचा चलान करण्यात आला। आम्ही तिकडे आलो, त्यांचे चलान बघितलं, त्यानंतर आम्ही काही तपासणी केली। त्या तपासणीनंतर आम्हाला भेटलं की हे लोक ज्या वाहनांकडून मोठी एंट्री घेतात ओव्हरलोडची, त्या वाहनांना पकडत नाही आणि बाकी भाजीवाल्यांना, लहान लोकांना, गरिबांना शिकार करतात। ठीक आहे, त्यांचे नियम आहेत, पण ते भाजीचे 2 कट्टे जास्त झाले आणि तुम्ही त्याच्यामध्ये कांद्याचे 2 कट्टे जास्त झाले, तुम्ही चलान करणार। त्याकरिता आम्ही RTO ऑफिसकडे आलो। आम्ही सावरगाव चेकपॉईंटला 10 जुलैला गेलो। तिकडे 4 इन्स्पेक्टर ड्युटीवर लावण्यात येते आणि तिकडे तपासणी करण्यात येते। तिकडे अवैध वाहतूक, जड वाहतूक आणि महाराष्ट्राच्या आणि MP मधून वाहतूक महाराष्ट्रामध्ये येते, तर तिकडे दंड आकारण्यात येते, रेव्हेन्यू घेण्यात येते। परंतु यांचे कोणतेही इन्स्पेक्टर फक्त कागदावर राहतात। असे मोटर वाहन निरीक्षक कलबीर कलसी आणि मोटर वाहन निरीक्षक हेमंत सोलनकर यांची ड्युटी लावण्यात आली। ह्या महिन्यामध्ये आम्ही चेकपॉईंटवर 10 जुलैला गेलो असतो। तिकडे माहीत पडलं गाववाल्यांकडून किंवा शेतकऱ्यांवरून की 6 महिन्यापासून इकडे काला कुत्र भटकत नाही आहे। म्हणजे तुम्ही पायमल्ली केली आणि RTO मला खोटं म्हणत आहे। आणि जर RTOकडे प्रमाण असेल तर यांच्या वाहनांमध्ये GPS लागलेला आहे, हे वाहनांचे रेकॉर्ड द्यावे आम्हाला। यांच्याकडे काही प्रश्न आहे। यांच्या एक मोटर वाहन निरीक्षक कलबीर कलसी म्हणून आहे, तो ओव्हरलोड एंट्री स्वतः चालवतो। 800-900 गाड्या त्याच्या स्वतःच्या पाशी आहे। ते आणि हेमंत सोलनकर हे मिळून हे सगळं काम करतात आणि हे सगळ्या कामांना खतपाणी टाकण्याचं काम विजय चव्हाण करतात असा माझा आरोप आहे। कारण की प्रत्येक गाडी वाहनांपासून 10,000 रुपये, म्हणजे 10,000 वाहन किती झाले? 10 करोड रुपये झाले। ह्या 10 करोडच्या तुम्ही करता आणि त्याच्यामध्ये जर एक गाडी पकडण्यात आली तर कमीत कमी शासनाला रेव्हेन्यू त्याच्यामध्ये 3 लाख रुपये भेटतो। म्हणजे ते 3 लाखच्या तुम्ही पायमल्ली करतात। मला हे सांगा साहेब की आता मागच्या 1.5 महिन्या पुढे ग्रामीण SP आदरणीय पोद्दार साहेब आणि RTO जिल्हाधिकारी, आमचे जिल्हाधिकारी साहेब कुमार आशीर्वाद साहेबांनी यांनी तिकडे कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये भिवापूर, उमरेड, पाचगाव येथे कारवाई करण्यात आली आणि त्या कारवाईमध्ये ओव्हरलोड वाहनांवर मकोका लावण्यात आला। तुम्हाला पाहिजे त्याचं मोका लावण्यात आला। ते ओव्हरलोड वाहन पोलिसला दिसून राहिले, कलेक्टरला दिसून राहिले आणि या चव्हाण साहेबांना दिसत नाही का? नाही, चव्हाण साहेबांचं म्हणणं असं पडलं की मी जे अधिकारी किंवा कर्मचारी तैनात केलेले आहेत तो माझा अधिकार आहे, अशा प्रकारे मोर्चा RTOवर घेऊन येणे हे चुकीचं आहे। हो, सगळीकडे प्रत्येक प्रशासनमध्ये त्यांचेच अधिकारी, म्हणजे कोणताही प्रशासन असो, जर पोलिसनं म्हटलं की माझे लोक आहेत आणि पोलिसनं काही गलती केली तर कमिशनर म्हणून की आमच्याकडे तक्रारी आणणं हा उचित आहे का प्रश्न? जनताचे प्रश्न घेऊन आम्ही तुमच्याकडे नाही, कारण की तुम्ही अधीनस्थ अधिकारी आहात, तुम्ही वरचे ऑफिसर आहात, तर तुमचे लोक जर कारस्थानी करत असेल आणि आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुम्ही हा जबाब द्याल की ते माझ्या ज्युरिडिक्शन आहे, मी बघू, म्हणजे लाचलुचपतमध्ये, भ्रष्टाचारमध्ये तुम्ही संमिलित आहात की नाही आहात? पहिले तुम्ही काही लोकांना घोडा करून जाता आदरणीय बावनकुळे साहेबांकडे किंवा अँटी करप्शनकडे दबाव टाकण्याकरता की आम्ही पाकसाप आहो, आम्ही अँटी करप्शन म्हणजे आम्ही करप्शन करू नये, आणि मी तुमच्या करप्शनचे पुरावे आणून दिले। आता काय करणार तुम्ही? म्हणजे तुम्ही तुमची दुकान उघडत आहात का की दुसऱ्यांना ब्लॅकमेल करून, अँटी करप्शनला ब्लॅकमेल करून आता तुम्ही भ्रष्टाचार उघडत आहात? हा भ्रष्टाचारचा पार्ट नाही का? समृद्धीला हेमंत सोलनकर गेला नाही, जिओटेक फोटो त्यांनी टाकले नाही, घरी बसून त्याने आपली तनख्वाह घेतली, चेकपॉईंटावर तुम्ही होते नाही, RTOची वसुलीचे प्रमाण मी तुमच्याकडे दिले, हे सगळे पुरावे नाही आहेत का? आणि तुम्ही कोणाचे फोन उचलणार नाही, हा तुमच्या अधीनस्थ पार्ट आहे आणि याच्या आम्ही RTOवर नाही तर आम्ही पोलिसवर मोर्चा काढू का? गलती आहे त्यांचं म्हणणं असं होतं चव्हाण साहेबांचं की हा जो मोर्चा आणलेला आहे हा कोणीतरी सांगण्यावरून आलेला हा मोर्चा आहे। हो, बरोबर आहे ना, सांगण्यात आला, त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही आणला। ही आमची जनता जनार्दन आहे, कारण की हा शिवसैनिक शिंदे साहेबांच्या, त्याला जनता जे तक्रार करणार त्या तक्रारांना घेऊन, कारण की तुम्ही तक्रार ऐकत नाही आणि तुम्ही नियमांची पायमल्ली करून काही ऑफिसरांना लुटण्याकरिता जनताला सोडलेलं आहे, म्हणून जनता पडताळीत झाली आहे। शिंदे साहेबांच्या शिवसैनिक उठून पेटलेला आहे आणि कारण की हा मंत्रालय आमच्याकडे आहे तर सरकारची प्रतिमा मलिन हो नाही, म्हणून आम्ही इकडे आदरणीय सरकारच्या माध्यमातून, आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला जाब विचारायला आलो होतो। माझ्यासोबत
जे RTO आहेत ग्रामीणचे विजयसिंग चव्हाण सर ते माझ्यासोबत आहेत. सर, आज शिवसैनिकांनी तुमच्या कार्यालयावर मोर्चा आणलेला होता, नेमकं कारण काय आहे? त्यांनी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोर्चा आणलेला. ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं, काय चालवायचं यासाठी त्यांनी काही नियमावली आम्हाला दिलेली आहे की ह्या लोकांना इतक्या ड्युट्या लावल्या जातात, त्यांना इतक्या ड्युट्या लावल्या जातात आहेत. जेव्हा की मोर्चाचा हा प्रयोजन पाहिजे की कोणा व्यक्तीवर आम्ही काही कारवाई इलिगली करतोय का, काही इलिगल व्यवसाय आम्ही करतोय का, यासाठी मोर्चाचं किंवा एखाद्या समूहावर आमच्याकडून काही इलिगल कारवाई होते का हे न होता पर्टिक्युलर 2-3 व्यक्तींविरुद्ध हा मोर्चा आणला गेलेला आणि हा मोर्चा पूर्णपणे स्पॉन्सर्ड असावा. हा कोणीतरी पाठवलेला आहे. यामागे आता निश्चितच आम्ही आता एखादी पत्र पाठवू आम्ही पोलिसांना पण की यामागे या मोर्चाचं प्रयोजन आणि यामागे असलेल्या व्यक्ती कोण आहेत हे शोधून काढावेत आपला. त्यानुसार ते खुलासा आपोआपच बाहेर येईल. त्यांची नेमकी मागणी काय होती? यांची मागणी अशी आहे की बाबा आमचे इन्स्पेक्टर जे काम करतात ते जिओ टॅगिंग लावत नाही, जिओ टॅगिंगचे फोटो पाठवत नाही, ते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ड्युटी दिलेली आहे तिथे ते उपस्थित राहत नाही. एकाच व्यक्तीला अनेक वेळा एखादी ड्युटीज दिली जाते, दुसरी ड्युटी त्याला दिली जात नाही, रोटेशन पाळलं जात नाही. अशा प्रकारच्या त्यांची मागण्या आहेत आणि त्या मागण्या एका प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनकडनं आलेल्या आहेत, न की आमच्या सरकारी कुठल्या यंत्रणेकडनं. सर, तो तुमचा पॉवर आहे, कुणाला कुठे ड्युटी द्यायची, कुणाला कुठे तैनात करायचं. मग अशामध्ये शिवसैनिक जर मोर्चा आणतात तर काय? मी पुन्हा सांगतोय आपल्याला की हा जो काही मोर्चा आहे हा प्रायोजक मार्फत आलेला आहे. यामध्ये जे काही प्रायोजक आहेत बाहेर आहेत 2-3 लोक मला पण माहिती आहेत, पण आता मी आपल्या त्यांचं नाव नाही सांगू शकत, पण यांच्या मार्फतच हा मोर्चाचं नियोजन केलं गेलं आणि त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. पुढील कारवाई काय आहे? पुढील कारवाई संबंधित मोटर वाहन निरीक्षकांना आम्ही ज्ञापन देऊ, त्यांची विचारणा करू की त्यांचं काय म्हणणं आहे ते घेऊ आणि जर काही आम्हाला इलिगल काही ॲक्टिव्हिटी वाटल्या तर त्या आम्ही पाठवू आणि परिवहन आयुक्तांना यांचा एक रिपोर्ट पाठवून देऊ. तर निश्चितच विजयसिंग चव्हाण सर जे आहेत RTO ग्रामीण, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आज जो मोर्चा काढलेला होता तो मोर्चा हा पुण्याच्या सांगण्यावरून काढण्यात आलेला होता. RTO ग्रामीणचा मी अधिकारी आहे, मी RTO आहे आणि तो माझा अधिकार आहे. कुण्या कर्मचाऱ्याला, कोणत्या अधिकाऱ्याला कुठे तैनात करायचा तो माझा अधिकार आहे असं चव्हाण सर यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो मोर्चा या कार्यालयावर आलेला होता त्या मोर्चाची संपूर्ण चौकशी करणार आणि अधिकाऱ्यांना, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा रिपोर्ट पाठवणार असं चव्हाण सरांनी सांगितलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.